नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन्स सर्कल लेसन मधले आजपासून आपण घेणार आहोत। तर एक क्वेश्चन लिहिला मी बोर्ड वरती, तुम्हाला दिसत असेल सर्कल ट्रायंगल मध्ये आहे आणि ते ट्रायंगलच्या तिन्ही साइडला LMN अशा 3 पॉइंट मध्ये टच करत आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half into AB plus BC plus AC into R। म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half into पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC into रेडियस ऑफ सर्कल। हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। आता हे प्रूफ आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी ही जी डायग्राम आहे याच्यातला काही थोडासा भाग मी इथे तुम्हाला काढून दाखवते। तर P हा सर्कलचा सेंटर आहे आणि मग या केस मध्ये BC ही जी आहे तर BC ही टँजंट आहे आणि M आहे तो M होतो आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। तर तुम्हाला माहिती आहे की टँजंटच्या प्रॉपर्टीनुसार PM ही BC ला काय राहणार आहे, BC ला परपेंडिक्युलर असणार आहे। त्याचबरोबर PM ही काय आहे तर PM ही रेडियस ऑफ द सर्कल आहे। तर आपण काय करूया, रेडियस ऑफ द सर्कल R म्हणूया। आता मी माझ्या क्वेश्चनला सुरुवात करते। इथे मी कन्स्ट्रक्शन करून घेते। हा B आणि P आणि C आणि P मी जॉईन करते, त्याचबरोबर मी PM जॉईन करते। तर इथे तुम्हाला हा असा ट्रायंगल दिसत आहे बघा, हा आहे ट्रायंगल BPC आणि ही PM परपेंडिक्युलर आहे। का परपेंडिक्युलर आहे ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे। इथे फक्त आपण लिहून टाकूया की PM ही टँजंट BC ला परपेंडिक्युलर आहे। आता मी काय करते, साधे एरिया ऑफ ट्रायंगलचे रूल इथे वापरते। एरिया ऑफ ट्रायंगल BPC, तर ट्रायंगल BPC चा एरिया मी काढेन हाफ इंटू बेस इंटू हाईट। तर एरिया ऑफ ट्रायंगल BPC जो आहे तो होईल हाफ इंटू BC इंटू PM। PM म्हणजेच रेडियस आहे, याला मी देणार आहे इक्वेशन नंबर 1। आता अगदी त्याच पद्धतीने मी इकडे ट्रायंगल APB, हा APB, तर मी काढेन एरिया ऑफ ट्रायंगल APB हाफ इंटू बेस, याचा बेस आहे AB, बेस AB इंटू ही PL परपेंडिक्युलर होईल म्हणजे इथे येईल हाईट। सो एरिया ऑफ ट्रायंगल APB इथे होणार आहे हाफ इंटू AB इंटू R आणि याला मी नंबर देणार आहे 2। आता त्यानंतर तुम्हाला इथे ट्रायंगल APC दिसतो आहे, तर या ट्रायंगल APC चा एरिया सुद्धा मी याच पद्धतीने काढणार आहे AC इंटू PL आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल APC इज इक्वल टू होईल हाफ इंटू AC इंटू R, याला नंबर मी देणार आहे 3। आता मूळ जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मला LHS ला पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC। तर हा ट्रायंगल ABC जो आहे तो 3 भागात मी डिवाइड केला, 3 ट्रायंगलचा एरिया। तर त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ABC जर मला पाहिजे असेल तर मी काय करेन, फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल BPC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल APB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल APC असं केल्याने मला ABC चा एरिया मिळणार आहे। मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1 2 3 ला मी ऍड करते, हाफ इंटू BC इंटू R प्लस हाफ इंटू AB इंटू R प्लस हाफ इंटू AC इंटू R। हे सगळं मला मिळालं फ्रॉम फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन अँड थर्ड इक्वेशन। आता हाफ आणि R या व्हॅल्यूज माझ्याकडे कॉमन आहेत, हाफ आणि R। मग ब्रॅकेट मध्ये काय राहील, BC प्लस AB प्लस AC। तर अशा रीतीने आपल्याला काय प्रूव्ह झालं आपलं की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू हाफ इंटू AB प्लस BC प्लस AC इंटू R। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा प्रश्न कधी कधी एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इंटू रेडियस असा विचारला जातो।
जर का तुम्ही महाराष्ट्र बोर्डचा पेपर सोडवत असाल तर त्याच्यामध्येही हा प्रश्न येईल. जर तुम्ही सीबीएसई मध्ये शिकत असाल तर हा प्रश्न MCQs ला विचारला जातो. तर त्यावेळेला हा फॉर्म्युला लक्षात ठेवून तुम्ही 2 सेकंदामध्ये तुमचा आन्सर काढू शकता. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.